महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतची घोषणा करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून फक्त निर्णयच नाही तर 18 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालंय। सकाळी बँका उघडल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। शेतकऱ्यांना 2000 रुपये बँक खात्यामध्ये मिळाले। राज्य सरकारने तब्बल 7400 कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर केला असून मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि मुख्यमंत्र्यांनी तसेच उपमुख्यमंत्र्यांनी डीबीटीच्या बटनावरती शिक्कामोर्तब केला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात झाली। 18 जिल्हे पात्र ठरले आहेत। ते जिल्हे कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत। प्रशासकीय स्तरावरती 2 टप्पे करण्यात आले होते। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांची निवड झाली तिथे आजपासून वाटप सुरू झाले आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता जिल्ह्यांची नावं समोर आली आहेत आणि सरकारने 7400 कोटी रुपयाचा निधी हा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे। तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये असेल तर शेतकरी बांधवांनो, उर्वरित जिल्ह्याचा नंबर कधी लागणार आहे हे देखील सविस्तर सांगण्यात आले। शेतकऱ्यांनो, जुना रखडलेला हप्ता आणि नवीन हप्ता असे मिळून एकत्रित 4000 रुपये देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। शेतकरी बांधवांनो, ही केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष कृती सुरू झाली आहे। बँकांचे सर्व सर्व्हर सध्या लोड आहेत, त्यामुळे प्रत्येक तासाला नवीन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल त्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा होणार आहेत हे देखील पहा, कारण तासानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारने आता विभागणी सुरू केली आहे। बळीराजाला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळत असल्यामुळे आनंदाची बातमी आली आहे। परंतु या आनंदाच्या बातमीसोबतच यावेळी हप्ता वाटपाची पद्धत देखील बदलण्यात आली। म्हणजेच आता सरकारने यावेळी हप्ता वाटपासाठी एक अत्यंत वेगळी पद्धत वापरली आहे। 18 जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालंय हे खरं आहे, पण कोणत्या तासाला कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार याचं एक गुप्त वेळापत्रक कृषी खात्याने तयार केलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या बैठकीमध्ये एका विशिष्ट कागदपत्रावरती शिक्कामोर्तब झालाय। जर तुमच्याकडे हे कागदपत्र असेल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही अटीशिवाय पैसे जमा होऊ शकतात। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचा नंबर किती वाजता लागणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होण्यासाठी तुम्ही पात्र ठरले आहात हे पहा। शेतकरी मित्रांनो, हा हप्ता सहजासहजी सुटलेला नाहीये, तर हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरण होण्यासाठी दिल्लीमध्ये आपल्या केंद्राचे कृषी मंत्री आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यावेळी स्पष्ट आदेश दिले होते की हप्ता वाटप करताना पारदर्शक प्रणाली वापरली जावी। त्यामुळेच या बैठकीमध्ये एका विशिष्ट नियमावलीवरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय। म्हणूनच यावेळी सरसकट सर्वांना पैसे न देता विशिष्ट अटीनुसार पैसे सोडले जात आहेत। सरकार यावेळी तुमची पात्रता ही अर्जावरून ठरवत नाहीये, तर एका महत्त्वाच्या पुराव्यावरून तुमची तपासणी केली गेली आहे। जर तुम्ही हा पुरावा तुमच्याकडे ठेवला असेल, हे कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील। शेतकरी बांधवांनो, आता कृषी खात्याने 18 जिल्ह्यांची निवड केली आहे, तर तिथे विभागणी करण्यात आली। ती 3 टप्प्यांमध्ये केली गेली। पहिली विभागणी होती ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील जवळपास 6 जिल्ह्यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या विभागामध्ये पैसे क्रेडिट झाल्यास सुरुवात झाली आहे। तर तिसरी तुकडी होती, तिसरी विभागणी होती, त्यामध्ये तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पैसे जमा होण्यासाठी पात्र ठरवण्यात आले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदी साहेबांनी आणि राज्य सरकारने कोणती अट घातली आहे ती जाणून घ्या, कारण मंत्रालयातून एक बातमी बाहेर आली की आज सकाळी 11 वाजता आपल्या राज्याचे कृषी मंत्री आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये केवळ हप्ता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला नाही, तर हप्ता वाटपाची संपूर्ण पद्धतच बदलून टाकण्यात आली आहे। तुम्ही विचार करत असाल की 18 जिल्ह्यांची यादी आली आहे म्हणजे सर्वांनाच पैसे मिळतील, तर तसं नाहीये, कारण यावेळी सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता वाटप करत असताना तासानुसार पैसे वाटपाचं वेळापत्रक ठरवलं। म्हणजेच एका गावातल्या 2 शेतकऱ्यांपैकी एकाला सकाळी 10 वाजता पैसे मिळतील तर दुसऱ्याला दुपारी 4 वाजता पैसे मिळतील, कारण आता मोदी साहेबांनी केंद्रातून आलेल्या एका विशिष्ट नियमानुसार आपल्या राज्याच्या कृषी खात्यांना एक नवा GR दिला आणि या 2 गोष्टीमुळे अनेक शेतकरी पात्र असूनही अपात्र देखील ठरू शकतात। त्यामुळे तुमच्याकडे महत्त्वाचं कागदपत्र आहे का हे लक्षपूर्वक पहा। पुढच्या 2च मिनिटांमध्ये मी तुम्हाला ते कागदपत्र सांगणार आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आता तांत्रिकदृष्ट्या पैसे वितरित होत असताना सर्व ताण सर्व्हरवर येऊ नये म्हणूनच 18 जिल्ह्यांची विभागणी देखील सरकारने 3 टप्प्यामध्ये केली होती, ती देखील आपण पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्या
हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात केली आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने 7,400 कोटी रुपयाचा निधी हा केवळ कागदावर नाही तर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे। प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे। पण शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता कधी जमा होणार आहे हे देखील पहा, कारण आता तासावर विभागणी सरकारने केली आहे। पहिल्यांदाच रेल्वेच्या वेळापत्रकासारखं आता शेतकऱ्यांचं वेळापत्रक बनवलं गेलंय। सकाळी 10 ते 12चा स्लॉट आहे, दुपारी 2 ते 4चा देखील स्लॉट आहे आणि तिसरा टप्पा आहे तो 8 ते 12चा असणार आहे। मंत्रालयामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये कृषी मंत्र्यांनी एका विशिष्ट फाईलवरती सही केली आहे, ज्यामध्ये 7,400 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की आता फक्त आधार लिंकिंग असून चालणार नाहीये, तर तुमचं खातं ऍक्टिव्ह असणं देखील गरजेचं आहे। त्यामुळे एक महत्त्वाचं कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण होणार आहे। शेतकरी बांधवांची प्रतीक्षा अखेर संपली आहे, कारण निधी वर्ग होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। डिजिटल पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज सकाळपासून वितरित होत आहेत। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का हे देखील पहा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 18 जिल्ह्यांमध्ये तांत्रिक प्रक्रिया ही 100% पूर्ण झाली असून सरकारने या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम सुरू केले, परंतु उर्वरित जिल्ह्यांसाठी सरकारने सेकंड शिफ्ट जाहीर केली आहे। त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे वितरित होणार आहेत। परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा होत असताना शेतकरी बांधवांनो, केवळ सरकारी योजना नाहीये तर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधीची योजना म्हणजे एक आर्थिक स्वावलंबन आहे। शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले, परंतु राज्य सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये निधी वितरित करत असताना या प्रक्रियेला सर्वात पहिल्यांदा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 108.30 कोटी रुपयाचा निधी वितरित केला। त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी 72.70 कोटी, छत्रपती संभाजीनगरसाठी 68.18 कोटी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 66.64 कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून विदर्भामधील यवतमाळ, वर्धा, अकोला जिल्ह्यामध्ये 36.76 कोटी रुपयाचा निधी हा नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी पाठवण्यात आला। अमरावती जिल्ह्यामध्ये 53.34 कोटी रुपये, भंडारा जिल्ह्यामध्ये 41.65 कोटी रुपयाचा निधी वाटपाला वेग लागला आहे। तांत्रिक प्रक्रिया पूर्ण असल्यामुळे धाराशिव आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 43.5 कोटी रुपयाचे पैसे हे खात्यामध्ये वर्ग करण्यात आले। सरकारी आणि खासगी बँकांमध्ये पैसे वाटपाचं काम सुरू झाले। त्याचबरोबर जळगाव, कोल्हापूर, सोलापूर यासारख्या प्रमुख 18 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील लाभ वितरित झाला आहे। हा संपूर्ण निधी थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डीबीटी प्रणालीद्वारे वर्ग करण्यात आला, म्हणजेच मंत्रालयातील एका क्लिकवरती हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचले गेले। म्हणजेच महत्त्वाचं होतं ते म्हणजे शेतकऱ्याचं खातं हे ऍक्टिव्ह असणं। शेतकरी बांधवांनो, डीबीटी सक्रिय असलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला। ज्या शेतकऱ्यांची खाती ही बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, महाराष्ट्र बँक यासारख्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहेत, तसेच त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया जलद झाली। तसेच ग्रामीण भागातील जिल्हा मध्यवर्ती बँकांचे व्यवहार देखील जलद गतीने पूर्ण झाले आणि कृषी खात्याच्या आदेशानुसार तासाभराच्या अंतराने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाले आहेत। सरकारने 1798 कोटी रुपयाचा प्रचंड निधी 79 लाख अधिक शेतकरी कुटुंबियांसाठी वर्ग केला असून बँकेच्या सर्व्हरच्या वेळापत्रकानुसार हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत आहेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळत आहे।